नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. गोष्टी प्रेमाची या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणाला काही विसरूही देत नाही. आपण म्हणतो ना, योग्य वेळी योग्य गोष्ट घडली पाहिजे. पण त्यांचं काय, जे योग्य असूनही चुकीच्या वेळी आपल्या आयुष्यात येतात. आजच्या पॉडकास्टचा विषय आहे वेळेचं गणित. वेळेचं गणित कधीच कोणाला नीट मांडता आलं नाही. कोणाला प्रेम मिळालं पण वेळ नाही, तर कोणाकडे वेळ असूनही प्रेम उरलं नाही. लोक म्हणतात प्रेम केलं की ते निभवायला हवं, पण प्रेम निभवायला फक्त दोन मन नाही, तर नशिबाचं आणि वेळेचं गणितही जुळावं लागतं. आमच्या बाबतीत सगळं काही परफेक्ट होतं. आमचे विचार जुळायचे, आमची स्वप्न सारखी होती, अगदी आमची भांडणं सुद्धा एकमेकांवरच्या प्रेमापोटी असायची. पण तरीही आम्ही सोबत नाही आहोत का? कारण कदाचित आम्ही अशा वळणावर भेटलो होतो जिथे आयुष्याची गणितं सुटण्याऐवजी जास्त गुंतागुंतीची होत होती. मी जेव्हा तिला भेटलो तेव्हा माझ्याकडे तिला द्यायला फक्त प्रेम होतं. कारण मी तिच्यासाठी करिअरकडे दुर्लक्ष केले होते. आणि माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली की जेव्हा तिच्या घरच्यांनी तिचे लग्न ठरवले आणि तेव्हा तिच्या आयुष्यात माझी जागा रिकामी उरली नव्हती. गणित सोपं होतं, पण आम्ही ते मांडायला उशीर केला. वेळ खूप विचित्र असते. कधी ती जखम भरते तर कधी त्याच जखमेवर मीठ चोळते. आमचं प्रेम अधुरं राहिलं कारण वेळ आमची नव्हती, की आम्ही वेळेचे नव्हतो. आजही तुझा मेसेज येईल असं वाटतं, पण मग लक्षात येतं की आपण आता परके झालो. एकाच शहरात राहूनही आपण किती मैल दूर गेलोय ना. प्रेम तर पूर्ण होतं. प्रेम तर पूर्ण होतं, पण परिस्थितीने हार मानली. यावर काही ओळी आठवतात. गणितासारखं आयुष्य असतं असं म्हणतात सगळे, पण प्रेम आणि वेळेचे पाडेच असतात वेगळे. तू आलीस तेव्हा माझ्याकडे फक्त धावणारी वेळ होती, आणि मी शांत झालो तेव्हा तुझी वेळ निघून गेली होती. वजाबाकी फक्त प्रेमाची झाली, बाकी सगळं जुळून आलं. वेळेचं गणित मांडता मांडता आयुष्य मात्र अधुरं राहिलं. कधी कधी वाटतं जर आपण 5 वर्ष आधी भेटलो असतो तर, किंवा कदाचित 5 वर्षानंतर, तर कदाचित आज चित्र वेगळं असतं. आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून चाललो असतो. पण वेळेला जर तर मंजूर नसतं. वेळ निर्दयी असते. ती तुम्हाला तीच गोष्ट पुन्हा देऊ शकते, पण तो क्षण पुन्हा कधीच आणू शकत नाही. आमचं नातं अधुरं राहिलं. ते एकमेकांवरील विश्वासाअभावी नाही, तर वेळेच्या चुकीच्या टायमिंगमुळे. तिला तिची जबाबदारी महत्त्वाची होती आणि मला माझं कर्तव्य. आम्ही दोघंही बरोबर होतो, फक्त आमची वेळ चुकली होती. आज मागे वळून बघताना लक्षात येतं की वेळेचं गणित कधीच कोणाला पूर्ण सोडवता आलं नाही. आपण फक्त त्या काट्यांसोबत धावत असतो. काही वेळा आपण वेळेच्या पुढे निघून जातो, तर काही वेळा वेळ आपल्याला मागे सोडून पुढे निघून जाते. आता आमच्यात काही उरलं नाही, ना तक्रार ना अपेक्षा. उरलंय ते फक्त एक मान्य केलेलं वास्तव्य, की आम्ही एकमेकांसाठी बनलो होतो, पण एकमेकांसोबत राहण्यासाठी नाही. हे गणित मांडताना उत्तर नेहमी शून्य येतं, पण त्या शून्यातही एक संपूर्ण आयुष्य सामावलेलं असतं. असं म्हणतात की वेळ सगळ्या जखमा भरते, पण खरं सांगू, वेळ जखमा भरत नाही. ती फक्त त्या जखमांसोबत जगायची सवय लावते. तुमच्या आयुष्यातील वेळेचं असं कोणतं गणित आहे का, जे आजही सुटलेलं नाही? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया गोष्ट प्रेमाची या पॉडकास्टच्या पुढच्या भागात. वेळेला जपा, कारण ती पुन्हा येत नाही. धन्यवाद.